मंडळी नमस्कार, माझं नाव मिलिंद ठोंबरे, नंदिनी सीड्स प्रतिनिधी, यवतमाळ जिल्हा. तर मंडळी आज आलो आपण शिवणी या गावामध्ये. शिवणी हे गाव घाटंजी तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. तर आपण तेथील प्रगतशील कास्तकार आहेत आपल्यासोबत. आपण त्यांचा परिचय घेऊ प्रथमतः. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा. नामदेव बालाजी राठोड, गाव, शिवणी तालुका, जिल्हा. तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ. अच्छा, तुम्ही जे तुमच्या शेतामध्ये ही सिद्धाच वाण आहे का मग? सिद्धच आहे. अच्छा अच्छा, किती पॅकेट लावले तुम्ही सिद्धावानाचे? 5. मागच्या वर्षी लावले होते तुम्ही? नाही, या वर्षी लावले. याच वर्षी लावले. कोणी सांगितलं तुम्हाला लावायसाठी? निलावर्षी निलावार कृषी केंद्र. म्हणजे तुम्ही निलावार कृषी केंद्राकडून 5 पॅकेट सिद्धा हे वाण लावलं. तर हे तुमच्या शेतामध्ये काय अंतरावर लागवड केली काका तुम्ही? 7, 5, 1. म्हणजे 7 असं 7 त्याच्यानंतर 5 5. त्याच्यानंतर नाही असं नाही, तिकडे बी 7 आहे. अच्छा, म्हणजे 7. हा, हे 5 मध्ये 1 फुटावर झाड आहे. अच्छा, म्हणजे 7 झाला त्याच्यानंतर 5. हे 5 फुटामध्ये 2 तास आहे. अच्छा, 5 फुटामध्ये 2 तास आणि त्याच्यानंतर पुन्हा 7 फूट, नंतर 7 फूट त्याच्यानंतर 5 फूट 5 फूट असे काकांनी लागवड केली आहे सिद्धा या वाणाची. तर मंडळी बघू शकता, हा प्लॉट जे आहे खूपच एक्सलंट आहे. असं म्हणता येते की यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्यात बेस्ट प्लॉट जर म्हणला तर काकाचा आहे. या मागचं रिझन काय मंडळी? या मागचं रिझन काय? काकाची मेहनत हे सगळ्यात मोठं रिझन आहे. काकांनी मेहनत घेतली. आता तुम्ही बघू शकता काकाची जमीन एकदम लाईट सॉइल आहे, म्हणजे हलकी जमीन आहे. हलकी जमिनीमध्ये सुद्धा या झाडाची जी हाईट आहे जवळपास तुम्ही पाहू शकता 6.5 ते 7 फुटापर्यंत हाईट गेलेली आहे झाडाची. आणि झाडामध्ये बोंड संख्या किती आहे हे आपण स्वतः काकाकडून जाणून घेऊ. चला तर मंडळी आपण आत प्लॉट मध्ये जाऊ आणि बघू. चला काका, या काका इकडे बघा. मंडळी प्लॉट बघू शकता, त्याची बोंड साईज बघा किती येतं, कशी येतं. याचं वैशिष्ट्य काय? खालचं बोंड ते वरचं बोंड कसं आहे? फळाची संख्या म्हणजे सर्व सारखीच आहे, खाली आणि वर पण. अच्छा अच्छा, आता तुम्ही तुमच्या घडीला बोंड संख्या किती आहे या वर्णाची? 100च्या वर आहेत पण. 100च्या वर. आणि तुम्हाला किती घेण्याची इच्छा आहे? ते 250-300 पण येईल. काकाची जी इच्छा आहे मंडळी सिद्धा या वाणाची, आता सध्याच्या घडीला या प्लॉट मध्ये जवळपास 100 बोंड आहेत. आणि काकाची इच्छा आहे की मी 250 बोंडाची संख्या लावणार आहे शेतामध्ये. तर हे कोण करू शकते? त्याच्याकडे खूपच जिद्द आहे. म्हणतात ना, वाळूचे तेल गळता वाळूचे तेल रगडता तेलही गळे. हे जे म्हणी जे म्हणतात ना, ती खरंच आत्ता सूट झाली आपल्या शेतकरी बांधवामध्ये. तर असे जर शेतकरी जर आपले निर्माण झाले तर खरंच आपल्या देशाची प्रगती होण्याशिवाय राहणार नाही. तर काकाच्या मेहनतीला मी सलाम करतो की काकांनी सिद्धा व्हरायटी लागवड केली आणि काकाची मेहनतीला मी सल्यूट करतो. तर चला तर मंडळी काकाकडून अजून माहिती जाणून घेऊ. काका, तुम्हाला असं काय विशेष वाटलं की या व्हरायटीमध्ये कॅरेक्टर कोणतं आवडलं तुम्हाला? सिरीज चांगली आहे ना. अच्छा, सिरीज चांगली आहे. तर मंडळी बघा, सिरीज बघा कशी आहे. मागे दूषित वातावरणामुळे थोडं पात्या पडल्या, पण नंतर येईल पुन्हा. अच्छा, तर शेंडापर्यंत पात्या आहेत आणि चाल सुद्धा कंटिन्यू चालू आहे, बरोबर. आता बघू शकता मंडळी, याला किती 5 पाकळ्याचं बोंड आहे. 1 2 3 4 5, सरास 4 ते 5 पाकळ्याचे बोंड काकांच्या शेतामध्ये अवेलेबल आहे. काका, याच्यावर रोग वगैरे कसा आहे तो? तसं आलाच नाही रोग, पण आता छिडकाव फवारा मारावा लागतो. अच्छा, रोग वगैरे, रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे का झाडाची? अच्छा, प्रकाश मिळते ना भरपूर. अच्छा अच्छा, तर खूपच एक्सलंट प्लॉट दिसू राहिला काका तुमच्यावाला. पात्या बी आहेत आणि चाल बी चालू आहे आणि एकदम ग्रीनेस आहे. काका, तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला चांगलं उत्पन्न होईल या सिद्धा वाणाचं? होईल. ओके ओके, सिद्धा या वाणाचं म्हणजे प्लॉट बघण्यासाठी अजून कोणी अधिकारी वगैरे लोक आलते का? आले होते कोणी, मौली कृषी केंद्र. माऊली कृषी केंद्र घाटंजीवरचे आलते. अजून कोण आलतं? आले होते पण मला माहित नाही. अच्छा, म्हणजे भरपूर शेतकरी येऊन काकाचा प्लॉट हा बघून चालले की बो काकाची मेहनत कशी आहे आणि हा प्लॉट कसा आहे सिद्धाचा. तर भरपूर शेतकरी तसेच विक्रेते बंधूंनी सुद्धा हा प्लॉट बघितलेला आहे. त्यांना खूपच एक्सलंट आवडला आणि त्यांचं म्हणणं असं पडलं की काकाच्या मेहनतीला तोड नाहीये, बरोबर काका? बरोबर. ओके, चला तर मंडळी आपण पूर्ण प्लॉट दाखवू की शेतकरी बंधूचं चांगलं झालं पाहिजे या हेतूने आपण पूर्ण प्लॉट दाखवून देऊ सिद्धा या वाणाचा. अधिक चांगलं वाटत असेल.